आमच्या ग्राउंडवर आम्ही दरवेळेस म्हणजे आमची प्रॅक्टिस चालू असते तर आम्ही ग्राउंड बनवतात, आमची टुर्नामेंट घेतात. महानगरपालिकाकडे आम्ही 15,000 भाडे देतात. मग दरवेळेस आम्ही ग्राउंड बनवतात आणि बाहेरचे जे कामाला जातात ना इथून ते आमच्या ग्राउंडमध्येच गाडी उभी पार्किंग करतात. बाईक तुम्ही बघू शकता, लय बाईक आहे, बाईक आहे, कार आहे, सगळे इथेच उभे करून जातात आणि त्या खड्ड्यांमुळे आमच्या पोरांना इंजरी पण होते. आणि आमच्या पोराला कालच इंजरी झाली एका पोराला त्या खड्ड्यांमुळे. आम्ही दरवेळेस ग्राउंड बनवतो आणि इथे ते बाईकने पूर्ण खड्डा करून जातात. आम्ही बोलतो त्यांना की नका लावू इथे, तर ते म्हणतात आम्हाला तुमचं ग्राउंड आहे काय, महानगरपालिकेचं ग्राउंड आहे का, आम्ही काय करणार. माझं नाव रुचिरा रामेश्वर अवसरे. आम्ही कल्याणपूर्व इथे दादासाहेब गायकवाड ह्या क्रीडांगणावर कबड्डी खेळतो. इथे पाण्याची सुविधा नाही आहे आणि रोज आम्हालाच सगळं करावं लागतं, झाडू वगैरे मारावं लागतं, दारूच्या बाटल्या वगैरे पडलेल्या असतात, अजून खूप कचरा वगैरे असतो, वॉशरूम वगैरे काहीच नाही आहे. तर आमच्या नगरपालिकाकडनं हीच विनंती आहे की आम्हाला सगळं भेटावं. माझं नाव वृषाली संतोष जागावकर आहे. मी कबड्डी खेळते आणि कल्याणपूर्वतील दादासाहेब गायकवाड ह्या क्रीडांगणावर सराव करते. इथे काहीच सोयीसुविधा नाही आहेत, सगळं आम्हाला आमचंच ग्राउंड बनवावं लागतं, कचरासुद्धा आम्हाला साफ करावं लागतं आणि इथे गेट वगैरेही नाही आहे, प्रॉपर चेंजिंगसाठी रूम पण नाही आहेत आणि वॉशरूम पण नाही आहेत गर्ल्ससाठी. सगळं काही आम्हालाच बघावं लागतं. जर आम्हाला सोयीसुविधा भेटल्याच नाही तर आम्ही कसे पुढे जाणार. आमच्या महापालिकेकडून हीच विनंती की आम्हाला सगळ्या सोयीसुविधा भेटल्या तर आम्ही प्रोग्रेस करू शकतो. तुम्ही पण थोडी हेल्प करा, आम्ही ऑलरेडी करतोच आहे, थोडंफार आमच्यासाठी तुम्ही पण करा. मी आता राजेश मानवरे अन्नसवाचा खेळाडू कल्याणपूर्व संवादातून बोलतो. आपल्या इथं कचरा डाऊन तिथं तिथं काचेचे असतात. ग्राउंडमध्ये खेळताना काच पण लागते पोरांना. ग्राउंडमध्ये माती नाही आणि कचरा पण असतो आणि मेन सिक्युरिटी आणि आपला गेट वगैरे महानगरपालिका. आमच्याकडे तुम्ही बघू शकतात गेट पण नाही, सिक्युरिटी पण नाही आणि आम्ही दरवेळेस माती आमच्या मंडळ स्वतः विकत आणतो, आम्हाला कोण देत पण नाही. आणि आम्ही सगळ्यांना बोललो की सगळे आम्हालाच दोष करतात. आणि इथे बघा हे ग्राउंड आहे आणि बाजूलाच कचरा कुंडी आहे. मग ते महानगरपालिकेला समजलं पाहिजे आणि इतर लोकांना समाजाला समजलं पाहिजे. माझं नाव सहारा संजय केदारे. आम्ही कल्याणपूर्वमधून बोलतो आहे. दादासाहेब क्रीडा मंडळ ह्या मैदानातून आम्ही बोलतो आहे. ह्या मैदानावरती खूप सारे सोय नाही भेटत आहे. आम्ही ह्या मैदानाचं भाडं देतो पण ती KDMC घेते. इथं पाण्याची सोय नाही आहे, ग्राउंड खूप खराब आहे, दारुडे काचा वगैरे फेकून जातात, स्टेडियम खालनं तुटलं आहे, लाईटीची समस्या आहे इथे खूप सारी. इथं बाहेर कचरापट्टी आहे, त्याचा दुर्गंध येतो आम्हाला, त्याने खूप त्रास होतो. गर्ल्ससाठी वॉशरूम नाही आहे, नाही चेंजिंग रूम आहे. मुलींनी कसं इथे प्रॅक्टिस करायची, दारुडे येतात इथे बसतात, काचा वगैरे भेटतात. आता पण तुम्ही बघू शकता थोड्या वेळानंतर ग्राउंड जसा बंद होता तसं दारुडे इथे येतात, सगळं कचरा पडलेला असतो, काहीच सुविधा नाही आहे, गवत उगलं आहे सगळीकडे कचरा पडलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.